फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. आपण गेल्या गुरुवारपासून कर्माचा सिद्धांत या एका गहन विषयावर प्रवचन सुरू केलेलं आहे. हिराबाई ठक्कर यांच्या गुजराती कर्मनो सिद्धांत या ग्रंथावर आपण हे प्रवचन करत आहोत. प्रवचनात पहिल्या गुरुवारी आपण बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात कर्म किती प्रकारची असतात ते आपण जाणून घेतलं. त्यानंतर क्रियमाण कर्म म्हणजे काय, त्याबरोबर संचित कर्म म्हणजे काय, आणि तिसरा जो भाग आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. तिसरा जो भाग आहे तो प्रारब्ध कर्म. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण संचित प्रारब्ध हे शब्द असे आहेत की आपण सहजासहजी वापरतो, पण ते वापरत असताना त्याचा खरा अर्थ आपल्याला किंबहुना माहित नसतो. खरा अर्थ म्हणजे जसं क्रियमाण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, संचित कर्म म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं. तर आज आपण प्रारब्ध म्हणजे काय या शब्दाची फोडही आज तुम्हाला हळूहळू समजून येईल. प्रारब्ध कर्म जे संचित कर्म आहे ते परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होतं त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. प्रारब्ध म्हणजे काय तर सुरू झालेलं, प्रारंभ होणे. प्रारब्ध आपल्या संचितात जे जे आहे संचय झालेलं, साठा झालेलं, ते आपल्याला फळ देण्यास योग्य वेळ आल्याशिवाय तर फळ मिळत नाही. तर योग्य फळ मिळण्याची वेळ आल्यानंतर प्रारंभ होतो म्हणून त्याला प्रारब्ध असं म्हटलं जातं. आहे की नाही मजेशीर? आपण प्रारब्ध माझ्या प्रारब्धात नाही, माझ्या प्रारब्धात, माझ्या संचितात नाही असं म्हणायचं. आणि प्रारंभ झाला की त्याला प्रारब्ध म्हणतो आपण. तर ते प्रारब्ध म्हणजे काय? अनादी कालापासून जन्मजन्मांतरातील जे संचित आहे ते कर्माचे असंख्य हिमालय सदृश्य पर्वतच्या पर्वत जीवात्म्याच्या खात्यात जमा झालेले असतात. इतकं संचित कर्म आपण करून ठेवतो की आपण जीवात्म्या आहोत, आपल्या जीवात्म्याच्या खात्यात पर्वता एवढी अनेक जन्मांची मिळून कर्म शिल्लक राहतात भोगण्यासाठी. त्यापैकी जी संचित कर्म पक्व होऊन फळ देण्यायोग्य होतात तेवढी प्रारब्ध कर्म जेवढी परिपक्व होऊन फळ देण्यास संचितातली योग्य होतात तेव्हा तेवढी जी प्रारब्ध कर्म भोगण्यास अनुरूप असे शरीर जीवात्म्यास प्राप्त होते. कुठचं शरीर? मानवाचं शरीर की कुठच्या प्राण्याचं, पक्षाचं, जलचर असो, उभयचर असो, कुठचेही जे काही प्राणी आहेत, पक्षी आहेत, यातलं कुठचं शरीर 84 दशलक्ष योनीतलं कुठचं शरीर मिळणार? हे संचितात जे आपण साठा करून ठेवलेले आहेत कर्माचा, जशी जशी चांगली वाईट कर्म केली त्याप्रमाणे तसं तसं शरीर मिळतं. तर ही जी प्रारब्ध कर्म आहेत
ती भोगण्यास अनुरूप असं आपल्याला शरीर मिळतं आणि त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सर्व प्रारब्ध कर्म भोगल्यानंतरच त्यांचं ते शरीर सुटतं. त्या शरीरातून, शरीर म्हणजे प्राणी पक्षाचं जे काय आहे किंवा मनुष्याचं, हे शरीर कधी सुटतं तर त्या जीवन काळात भोगण्यासाठी तयार झालेली सगळी जी प्रारंभ होणारी प्रारब्ध कर्म आहेत ती भोगल्यानंतर शरीर सुटतं. प्रारब्ध भोगण्यास अनुरूप असा देह, आरोग्य, स्त्री पुत्राधिक नातलग, सुख दुःख वगैरे त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त होतात आणि सर्व प्रारब्ध कर्म पुरेपूर भोगल्यानंतर त्याचा तो देह सुटतो, म्हणजे तो जीवात्मा त्या देहातून सुटतो. एक जीवन प्राप्त झालेलं आहे, एक शरीर मिळालेलं आहे, तर ते शरीर नुसतं मिळून नाही तर कसं त्या देहाला आरोग्य मिळतं, स्त्री म्हणजे पत्नी, मुलं बाळ, पुत्राधिक आणि इतर सगळे नातलग, त्याबरोबर सुख दुःख वगैरे कशी कशी ही या सगळ्याची एक प्रकारे अरेंजमेंट आधी केली जाते. ते जे शरीर मिळालंय त्या शरीरात आल्यानंतर भोगण्यासाठी आपल्या सभोवतालची सगळी जे वातावरण आहे, जे आपलं आरोग्य त्या शरीराला मिळणार आहे, नातलग, मित्र, मैत्रिणी, आई, वडील, भाऊ, सगळी नाती अगदी पहिली तयार केली जातात. आता हा देह कधी सुटतो? त्या जीवनकाळ दरम्यान जीवाला प्राप्त ही सगळी झालेली अनुरूप परिस्थिती मिळाल्यावर, प्राप्त झाल्यावर सर्व प्रारब्ध कर्म जीवा पुरेपूर तो भोगतो, त्या शरीराने तो आत्मा, तो जीवात्मा, तेव्हा त्याचा तो देह सुटतो. म्हणजे जीवात्मा त्या देहातून बाहेर पडतो. पुन्हा काही कर्म करून ठेवलेली असतील, संचितात शिल्लक असतील तर पुन्हा नवीन देह मिळतो, नवीन योनीमध्ये प्रवेश होतो. म्हातारपणी एखाद्याला अर्धांग वायू होऊन या कुशीचे त्या कुशीस आपल्याला होता येत नाही, स्वच्छतेच्या अभावी अंगाला दुर्गंध सुटलेला असतो, अंधरुणाला खिळलेल्या अशा या अवस्थेत भले तो वारंवार परमेश्वराला हाका मारू देत, देवा सोडव यातून, या यातनातून, तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे. कधी? जेव्हा त्रास होत असतात तेव्हा. अर्धांगवायू झालेला आहे, या कुशीवरून त्या कुशीवर परतता येत नाही, स्वच्छता करायला उठणं बसणं, कोणी मदत करायला नसणं, अशी सगळी परिस्थिती भोगानुरूप तयार झालेली असते. अशा वेळेला अंथरुणात पडलेल्या अवस्थेत भले तो जीवात्मा वारंवार देवाला हाका मारून, देवा सोडव या यातनातून, तुझ्या पायाशी यावयास मी केव्हाही तयार आहे, असे वारंवार बोलला तरी, देवाची किती त्याने आळवणी करीत असला तरी पण या जन्मी भोगण्याचे निर्धारित प्रारब्ध जोवर पूर्ण भोगून तो संपवत नाही तोवर त्याने काहीही केले तरी त्याचा देह सुटत नाही. पण ज्या क्षणी ते पुरे होते त्यानंतर मात्र मुलाने तोंडात घातलेल्या गंगाजलाचा एकही थेंब पोटात न जाता नाका वाटे तो जीवात्मा बाहेर येतो व एकही श्वास न घेता त्या म्हाताऱ्याचा अंत होतो. म्हणजे काय? संचितात जे आहे प्रारंभ झाला, अर्धांगवायू झाला, अर्धांगवायू झाल्यानंतर अंथरुणावर खितपत पडणे, सगळ्या यातना, हाल, अपेष्टा, दुःख सगळं भोगून जोपर्यंत, जेवढा काळ ते संचित भोगून संपवायचे तोपर्यंत देवाला किती हाका मारल्या तरी त्याची सुटका होत नाही. आणि शेवटी तो जीवात्मा, त्याचा जो मुलगा आहे किंवा त्याचा पुत्राधिक जे कोणी असतील ते गंगाजळाचा थेंब त्याच्या तोंडात भरवतात, पण तो त्याच्या तोंडात जायच्या अगोदरच तो जीवात्मा नाका वाटे बाहेर पडतो आणि त्या म्हातारबुवांचा किंवा त्या म्हाताऱ्या व्यक्तीचा अंत होतो आणि जीवात्मा सुटतो. त्याच्या संचित कर्माच्या पर्वतप्राय साठ्यातील काही कर्मे परिपक्व होऊन प्रारब्ध
कर्मात रूपांतरित होऊन त्याच्या भोगण्यासाठी त्याची जणू वाटच पाहत असतात आणि ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवा देह त्याला पुन्हा प्राप्त होतो. मी अगोदरच सांगितलं, नवीन देह कधी प्राप्त होणार? एक देह संपल्यावर. त्या जन्मात उरलेली अनेक जन्मातली आणि त्या जन्मात मरेपर्यंत जी कर्म करून ठेवली आहेत, जी संचितात ज्याचा साठा आहे, ज्याची फळं मिळालेली नाहीत, जी त्यांनी भोगलेली नाहीत, ती उरली आहेत, त्याचा संचय घेऊन नवीन शरीर कधी मिळणार? त्या कर्मानुरूप त्याला पुढचं शरीर मिळणार, ते नक्की होतं. म्हणजे काय? त्याच्या संचित कर्माच्या पर्वत एवढी सगळी केलेली कर्म आहेत, त्या साठातील काही कर्म परिपक्व होऊन प्रारब्ध कर्मात रूपांतरित होऊन त्याच्या भोगण्यासाठी त्याची जणू वाट पाहत असतात आणि ती भोगण्यासाठी अनुरूप असा नवीन देह त्याला पुन्हा प्राप्त होतो. पुन्हा नवे आई वडील, स्त्री, पुत्र, नातलग त्याला मिळतात व त्या जीवन काळात भोगण्यासाठी सर्व प्रारब्ध कर्मे भोगेपर्यंत तो जीवात्मा त्या नवीन देहात अडकतो. तुम्ही म्हणाल म्हणजे आपल्या हातात आहे काय? खरंच तर काहीच नाही. आपल्या हातात एकच आहे, सजगतेने कर्म करा. लक्षपूर्वक आपण काय करतो आहे, आपली कर्म कशी घडतायत, चांगली की वाईट, आपला कल वाईट कर्मांवर आहे की चांगल्या कर्मांवर आहे, हे मात्र आपण करू शकतो. आणि मूळ म्हणजे काय की आपल्याला हा देह प्राप्त झाला आहे, ते आपण संचित साठा करून ठेवलेल्या सर्व कर्मांचा भोगवट आहे. त्यामुळे तो संपल्याशिवाय आपल्याला त्याच्यातून मुक्तता नाहीच आपली. म्हणजे आपल्याला नक्की केलं पाहिजे की हे भोग जे आहेत ते मला निमूटपणे भोगावेच लागतील. आणि नवीन कर्म करताना सजगता म्हणजे सावधानता बाळगणं फार गरजेचं आहे. मी अगोदर काय सांगितलंय? 3 प्रकारे आपण कर्म करतो. एक काया म्हणजे शरीराने, दुसरं वाचा म्हणजे आपण मुखावाटे जे शब्द उच्चारतो, जे बोलतो, त्याने सुद्धा काही कर्म घडतात. कोणाला शिव्या देणं किंवा कोणाला चांगलं बोलणं, कोणाची प्रशंसा करणं. आणि तिसरं सगळ्यात तीव्र म्हणजे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मनाने, फक्त मनात विचार करणे. वाईट विचार केला कोणाबद्दल तर ते वाईट कर्म म्हणून सगळ्यात जास्त तीव्र स्वरूपात जमा होतं. आणि तसंच मनाने कुणाचं तरी चांगलं व्हावं, तोंडाने नाही बोललं किंवा कृतीने करता नाही आलं तरी मनाने नक्की केलं किंवा मनाने सांगितलं, मनात आत आपण बोललो की अमुक अमुक ज्या व्यक्तीचं खूप छान होऊ देत, मला याचं छान झालेलं पाहायचं आहे, बस तुमच्या संचित कर्मात ते बेरीज होते, त्याची जमा होतं. अशा पद्धतीने संचित कर्म जे आहे ते 3 कर्म आहेत, त्या 3 कर्माने तयार होतं. आणि प्रारब्ध म्हणजे अनुरूप वेळ आल्याशिवाय, परिपक्व झाल्याशिवाय भोगणं प्रारंभ होत नाही, त्याला प्रारब्ध म्हटलंय. आता हे सगळं नवीन शरीर, त्या नवीन शरीरात तो अडकलेला आहे. अशा रीतीने तो जीवात्मा जन्म मरणाच्या चक्रात सतत फिरत असतो. एक जन्म, पुन्हा नवीन जन्म, नवीन शरीर, नवीन योनी चालू. कर्म अनेक जन्मांची पर्वत एवढी आहेत, ती भोगून सारायचीच आहेत. पण ती भोगून सारत असताना नवीन कर्म पण करून ठेवतो. आपण गेल्या गुरुवारी हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तर ही जी अनादी काळापासून जन्मांतरातील संचित कर्म जी आहेत ते भोगण्याचं हे चक्र अव्याहतपणे चालत आलेलं असतं, थांबत नाही. अव्याहत म्हणजे सदैव चालू, ते कधीच थांबत नाही. जोवर तो या चक्रातून सुटत नाही तोवर त्याला मुक्ती नाही. मुमुक्षु म्हणजे काय? मोक्ष प्राप्तीची इच्छा असणारे. मोक्ष म्हणजे काय? मुक्ती. या जीवन मरणाच्या चक्रातून मुक्ती. मग ही कशी? तर ती सर्व जी कर्म आहेत, जी संचितात आहेत, ती प्रारब्ध रूपाने भोगून संपवायची, नवीन कर्म होऊ द्यायची नाहीत. म्हणूनच श्रीमद आद्य शंकराचार्य काय म्हणतात तिथे दिलेलं आहे, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम इह संसारे
खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. अशा प्रकारे काय म्हणतायत शंकराचार्य, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुन्हा जन्म घ्यायचा पुन्हा मरण, हे चक्र चालूच आहे. पुनरुपी जननी जठरे शयनम, पुनरुपी पुन्हा पुन्हा जननीला आपण नवीन जन्म घ्यायला भाग पाडतो. जनन आपलं होतं या सृष्टीमध्ये. ही सृष्टी आपली जननी आहे आणि निसर्ग, त्यात आपल्याला नवीन जन्म, नवीन जठर आणि तसं शयन, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत जन्म घेतल्यानंतर आपण तेच करतो. या संसारात आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देतो, वाहून घेतो आणि त्या भोगांमध्येच अडकून राहतो. म्हणून काय सांगितलंय, कृपया पारे पाहे मुरारे. मुरारी, मुरारी म्हणजे आपला कृष्ण भगवान. त्या कृष्णाची, त्या विष्णूची उपासना पहिली करा, कारण या सर्वाचा कारक तोच आहे. तोच आपल्याला या दुष्ट चक्रातून बाहेर काढू शकतो. आपण सतत त्याचं ध्यान केलं पाहिजे. सगळी जी कर्म आहेत ती आपण विष्णूला अर्पण करायची, भगवंताला, ईश्वराला अर्पण करायची. एदन्न मम, मी जे काही करतोय ते मी करत नसून माझा ईश्वर करतोय, माझे स्वामी करतायत, माझा भगवंत करतोय, माझा विष्णू करतोय, माझा कृष्ण करतोय. ज्या देवतेची आपण उपासना करता त्या देवतेला अशा पद्धतीने सर्व कर्म अर्पण करा. कर्माचा करता आपण असलो तर आपल्याला अहंकार येणार आणि अहंकार आपल्याला शेवटी गोत्यात आणणार. म्हणून जी काही कर्म आहेत ही माझ्याकडून तो करून घेतो आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि मग जर तो ईश्वर करत असेल तर आपल्या हातून साहजिकच दुष्टकर्म, वाईट कर्म, पापकर्म घडणार नाही. अशा पद्धतीने आद्य शंकराचार्य आपल्याला समजावतायत. अशा प्रकारे अनेक योनींमध्ये जीव भटकत असतो ना, तो मनुष्य योनीत असता त्याने केलेल्या क्रियमाण कर्मातील अनेक अपरिपक्व कर्मे संचित म्हणून जमा होत राहतात. आपण गेल्या गुरुवारी हे सगळं समजून घेतलंय. असा अनेक योनीमध्ये मनुष्य योनीत आला, अनेक योनीतून भटकत भटकत, तर त्याने क्रियमाण कर्म म्हणजे कर्म करत असताना त्याला क्रियमाण आपण समजून घेतलेलं आहे. ते कर्म केलं, त्याचं फळ मिळालं तर ठीक, नाही तर थोडं शेष शिल्लक राहिलं त्या कर्मातील भोग फळ, तर ते मागे संचितात त्याचा साठा होतो. तर तो संचित म्हणून जमा होत राहतात ती कर्म, आणि त्यापैकी काही कालांतराने पक्व होऊन फळ देऊन शांत होतात. याच्यावर गेल्या गुरुवारी आपण 2 छान उदाहरणं पाहिली. एक धृतराष्ट्रांचं होतं आणि एक दशरथ राजाचं होतं. पण एकंदरीत जीवाचा कर्मसाठा प्रत्येक जन्मात हा वाढत राहतो, तो थांबत नाही. या कारणास्तव जीवात्मा मोक्षापासून दूर दूर लोटला जातो. मोक्ष अशक्य प्राय गोष्ट होऊन बसते. एक जन्म झाला, त्या जन्मात अनेक जन्मांची आणि त्या जन्मातली कर्म भोगता भोगता नवीन कर्म आपण करतो. नवीन कर्म करता करता ते आयुष्य संपत येतं आणि संपताना पुन्हा नवीन कर्म केलेली आणि अगोदर शेष शिल्लक राहिलेली सगळी कर्म पर्वताई एवढी लाखो कर्म घेऊन आपण पुढची योनीमध्ये प्रवेश करतो. तर त्यामुळे होतं काय, मोक्ष म्हणजे मुक्तीची द्वार आपण त्याच्याकडे बघतही नाही आणि ती उघडी होऊ शकत नाही. तर आपल्याला या प्रारब्धाच्या सिद्धांतामधून हेच शिकायचंय की मोक्ष प्राप्तीकडे कशी वाटचाल करायची, मुमुक्षु कसं बनायचं. म्हणूनच शंकराचार्यांनी काय म्हटलं आहे की इह संसारे खलु दुस्तारे, संसार सागर दुस्तर तरुण जाण्यास फार कठीण आहे. हा जो संसाराचा सागर आहे, खलु दुस्तारे म्हणजे काय, संसार सागर दुस्तर आहे, फार कठीण आहे, तरुण जाण्यास फारच कठीण आहे. आता केलेली सर्व कर्म भोगावीच लागतात, हा सिद्धांत फार महत्वाचा आहे. एकही असं कर्म नाही
की ती भोगावं लागणार नाही. कर्म म्हटलं की त्याचं फळ हे आहेच, ते भोगावंच लागणार. तुम्ही कर्म केलेले की त्याचं फळ तुम्हाला चिकटलंच म्हणून समजा. फळ भोगल्याविना तुमची सुटका होणारच नाही. परिणामातून सुटण्यासाठी तुम्ही किती खटपटी लटपटी केल्यात तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय त्यातून तुमची सुटका कदापि होणार नाही. हे ठाम मनात रुजवून ठेवा. आपली सुटका नाही. राजा अंबरीषाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र जसे 3 लोकात ते पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले, त्याप्रमाणे तुमचे कृतकर्म तुम्ही जाल तिथे तुमचा पिच्छा सोडणार नाही आणि तुम्हाला भोगायला लावूनच ते शांत होईल. आता बघा, इथे राजा अंबरीष जो होता त्याचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे सुदर्शन चक्र लागलं. ते तिन्ही लोकात त्राहिमाम करत तिन्ही लोकात पळाले, पण ते सुदर्शन चक्र त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. तसंच आपली जी कर्म आहेत, कृत कर्म म्हणजे केलेली कर्म, आपण जाल तिथे आपला पिच्छा सोडणार नाहीत आणि ती आपल्याला भोग देऊनच शांत होतील. कदाचित तुम्ही आपल्या द्रव्यबळावर या जगातील कोणी नामवंत वकील देऊन निर्दोष सुटका करून घेतलीत तरी वरील कोर्टात मात्र परमेश्वराच्या न्यायालयात तुम्ही कदापि सुटू शकत नाही. आता आपला मानव निर्मित जो कायदा आहे, आपल्याकडे द्रव्य आहे, पैसा आहे, संपत्ती अडका आहे, त्या बळावर आपण लाचलुचपत दिली किंवा एखादा असा मोठा वकील केला जास्त पैसे देऊन आणि तुम्ही केलेल्या पापातून किंवा कर्मातून किंवा जो अन्याय कोणावर केलाय, न्यायालयाचा जो आपला न्यायालय आहे, मनुष्य निर्मित न्यायालय, त्याच्यातून आपण आपली सुटका करून घेऊ शकतो. पण परमेश्वराच्या न्यायालयात मात्र आपण कदापि सुटू शकत नाही. तिथे हुशारी, वकिलाचा युक्तिवाद तुमच्या मदतीस येऊ शकणार नाही. फार वर्षापूर्वीची एक सत्य घटना. अहमदाबादला एक विद्वान अनुभवी सत्र न्यायाधीश म्हणजे सेशन जज, वेदांताचे गाढे अभ्यासी, कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास होता. तर बघा, एवढे मोठे जज आहेत, अनुभवी आहेत, विद्वान आहेत अहमदाबादचे. एक काही वर्षापूर्वीची ते सत्य घटना सांगितलेली आहे. सेशन जज जे आहेत वेदांताचे गाढे अभ्यासी आहेत आणि कर्मसिद्धांतावर त्यांचा जबर विश्वास आहे. एका गावी कोर्टाचे काम चालू असता सत्र न्यायाधीश सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातर्विधीसाठी गेलेले होते. जवळूनच एक माणूस पळताना व हातात सुरा घेतलेला दुसरा माणूस त्याचा पाठलाग करताना त्यांनी पाहिले. आता एका गावात कोर्टाचं काम होतं म्हणून त्या गावात ते गेले होते आणि सत्र न्यायाधीश जे आहेत हे सूर्योदयाच्या वेळी नदीकाठी प्रातर्विधीसाठी गेले. तिथे त्यांना जवळूनच एक माणूस पडतोय आणि त्याच्या मागे एक दुसरा माणूस हातात सुरा घेऊन त्याचा पाठलाग करतोय असं त्यांनी पाहिले. सुरा धारण केलेल्या माणसाने पळणाऱ्या माणसाच्या पाठीत सुरा खुपसला व तो माणूस तात्काळ खाली पडून मेला. खुनी माणसाचा चेहरा जज साहेबांनी बरोबर पाहिलेला होता. पहा, जज साहेबांच्या समोर हा गुन्हा झाला आहे. ते घरी आले पण या घटनेसंबंधी कोणाशी अवाक्षरही ते बोलले नाही, कारण शेवटी हा खटला त्यांच्या पुढेच सुनावणीस येणार अशी त्यांची पक्की खात्री होती. पहा, मनुष्य विचारधारणा कशी असते. स्वतः वेदांताचे गाढे अभ्यासी आहेत, कर्म सिद्धांतांवर पण त्यांचा अभ्यास झालेला आहे. अशी ही व्यक्ती समोर एका व्यक्तीचा खून होताना त्यांनी पाहिलेला आहे. त्यांना हे माहिती आहे की हा खटला आपल्याच समोर उभा राहणार आहे. पुढे पोलीस तपास होऊन 5-6 महिन्यांनी तो खुनाचा खटला कोर्टात दाखल झाला
व त्यात सत्र न्यायाधीशांपुढे ठेवण्यात आला. परंतु कोर्टापुढे खुनाचा आरोपी उभा करण्यात आल्यावर न्यायाधीश साहेबांच्या लक्षात आले की त्यांनी त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाऐवजी आरोपीच्या पिंजऱ्यात संशयित म्हणून उभा केलेला माणूस कोणी दुसराच होता. मनुष्य निर्मित कायदा याच्यात अशा पळवाटा अनेक आहेत. जज साहेबांनी स्वतः पाहिलंय कोणी खून केलाय, पण तो खटला जेव्हा समोर उभा राहिला तेव्हा त्यांनी पाहिलेला माणूस आरोपीच्या कठड्यात उभा नव्हता, दुसराच कोणीतरी माणूस होता. पुढे रेतसर खटला सुरू झाला व पोलिसांनी सदर आरोपी विरुद्ध इतका ठोस आणि सबळ पुरावा दाखल केला की आरोपीच खरा खुनी होता असे साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालेही. जज साहेबांनी स्वतः पाहिलंय, पण पोलिसांनी इतके सबळ पुरावे आणले, ठोस पुरावे आणले की तो कठड्यात उभा असलेला तोच खरा आरोपी असं पुराव्यावरून, साक्षी पुराव्यावरून सिद्ध झालं. जज साहेबांनी मनोमन निश्चित जाणत होते ते की पिंजऱ्यातील बनावटी आरोपी खरा खुनी नव्हता, कारण खऱ्या खुन्याला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. न्यायाधीशाला पुराव्याचे आधारावरच निकाल द्यावा लागतो, स्वाभाविक आहे. न्यायाधीश स्वतः सांगू शकत नाही की मी याचा स्वतः पाहिलेला आहे खून होताना आणि मी साक्षीदार नाही. ते न्यायाधीश आहेत, त्यांना समोर असलेल्या पुराव्यानिशी त्यांना आपला न्याय द्यायचा आहे. त्यांना माहिती आहे की हा जो निश्चित जाणत होते ते पिंजऱ्यातील जो कठड्यात आरोपीचा आहे तो बनावटी आरोपी आहे, तो खरा खुनी नाही. खरा जो खुनी आहे त्या माणसाला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. न्यायाधीशाला पुराव्याच्या आधारावर निकाल द्यायचा हे तर नक्की आहे. त्यात त्यांच्या व्यक्तिगत खाजगी ज्ञानाचा काही उपयोग नाही. बघा, इतकं ज्ञान असून सुद्धा काही उपयोग झाला नाही. पुरावा इतका ठोस होता की त्या आधारावर आरोपीला फाशीची शिक्षा देणे अपरिहार्य होतं. आता ज्यांना कर्मसिद्धांतावर स्वतः अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांच्या समोर हे घडत आहे. त्यांना माहिती आहे की हा खरा गुन्हेगार नाही आणि त्या गुन्हेगारावर सगळे पुरावे असे उभे आहेत की त्याला शेवटी शिक्षा द्यावीच लागतील. शिक्षा कसली आहे? देहांताची शिक्षा, म्हणजे फाशीची शिक्षा. म्हणजे एका प्रकारे हा खून आहे. आता परंतु प्रस्तुत न्यायाधीश गाडे पंडित होते आणि सिद्धांतावर त्यांचा गाढा विश्वास होता हे आपण अगोदरच ऐकलेलं आहे. ते निश्चितपणे जाणत होते की खरा खुनी वेगळाच होता, कारण स्वतःच्या डोळ्याने त्यांनी खुनी इसमास पाहिलेलं होतं. पण समोरच्या पुराव्यानुसार एका निरपराध माणसाला फाशीची शिक्षा ठोठावण्याशिवाय त्यांच्या समोर अन्य मार्गच नव्हता. म्हणून शिक्षा फरमावण्यापूर्वी न्यायाधीशांनी सदर आरोपीला आपल्या चेंबरमध्ये खासगीत बोलण्यासाठी पाचारण केले. पहा, बनावटी आरोपी रडू लागला व म्हणाला, महाराज, मी पूर्ण निर्दोष आहे. खून मी केलेला नाही व मी नाहक मारला जात आहे. पोलिसांना या खटल्यात खरा खुनी न सापडल्यामुळे त्यांनी मला पकडून माझ्या पूर्वीच्या काही अहवालांचे आधारे माझ्या विरुद्ध जबरदस्त असा खोटा पुरावा उभा केला आहे. इतका की कोर्टाच्या दृष्टीने कायद्याप्रमाणे मी खुनी म्हणून ठरलो आहे. पहा, आता या खुनी माणसाला जज साहेबांकडे एक अधिकार होता. त्यांनी स्वतःच्या प्रायव्हेट चेंबर मध्ये बोलवून घेतलं आणि खरी गोष्ट त्याच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की मानवनिर्मित कायद्यानुसार आपले हातपाय काही आपण हलवून उपयोग नाही. तेव्हा आपल्या अधिकाराचा वापर कुठपर्यंत करून आपण चांगल्या मार्गाने वाटचाल करू शकतो आयुष्यात, हे तर आपल्या हातात असतं. सजगता मी अगोदरच सांगितलं. सजगता म्हणजे सावधानता. आता न्यायाधीश त्याला म्हणाले, ही गोष्ट मी स्वतः जाणतो, कारण खरा खुनी इसम मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे व तू या खटल्यात खरा खुनी नाहीस हे मला मनोमन पूर्ण माहित आहे. परंतु माझे व्यक्तिगत ज्ञान मी माझ्या निकालपत्रात कायदेशीररित्या आणू शकत नाही. व्यक्तिगत ज्ञान कायद्यामध्ये चालत नाही, तिथे आणता येत नाही. कायदा हा पुराव्याच्या आधारे चालतो.
हा कायदा आहे पुराव्याच्या आधारित चालणार. आणि तुझ्या विरोधी उभा केलेला पुरावा इतका सबळ आणि बिनतोड आहे की त्या आधारे निसंदिग्धपणे तूच खुनी ठरतोस आणि खुनातील क्रौर्य इतकं भयानक आहे तसं ते सिद्ध करण्यात आलंय की तुला फाशीचीच शिक्षा देणं मला भाग आहे. माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. ज्या व्यक्तीला उभं केलंय इतका सबळ आणि बिनतोड असा त्याच्या विरोधात पुरावा उभा केलाय की निसंदिग्धपणे म्हणजे कुठचाही निर्बंध न ठेवता तूच खुनी ठरतोस, कसलाही संशय नाही, तर तूच खुनी आहेस. कारण त्याचं क्रौर्य ते ज्या पद्धतीने खून केला असं सांगण्यात आलंय, असं सिद्ध करण्यात आलंय, तर तुला फाशीची शिक्षाच होऊ शकते. दुसरं काही मी देऊ शकत नाही. परंतु परमेश्वर निर्मित जो कायदा, जो कर्माचा कायदा आहे, त्यात काही गफलत तर नाही ना, याचा मला शोध घ्यावाचा आहे. म्हणून त्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने फळे भोगावी लागतात. तर आता या जज साहेबांचा गाढा अभ्यास होता कर्मसिद्धांतावर, म्हणून त्यांनी परीक्षा घेण्यासाठी या गोष्टीची त्यांना बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की परमेश्वर निर्मित जो कर्माचा कायदा आहे त्या कायद्यात काही गफलत तर नाही ना. कारण परमेश्वराने जो कायदा बनवलाय तो चुकीचा ठरणारच नाही. आपल्या कायद्यानुसार एका निरपराध माणसाला आपण शिक्षा दिली आहे, ठीक आहे, पण ज्या माणसाला ते कर्म केलेलं नाही, अपराध केलेला नाही, तरी सुद्धा फाशीची शिक्षा का भोगावी लागते? तर याला कारण आपला कर्माचा सिद्धांत नक्की असणार आणि तो आहे का ह्याची चाचपणी करण्याचा विचार जज साहेबांच्या मनात आला. कारण त्या कायद्यानुसार, भगवंताच्या सिद्धांताच्या कायद्यानुसार माणसाला केवळ त्याच्या कर्मानुरोधाने, कर्माच्या अनुरोधाने, कर्माच्या आधारे फळे भोगावी लागतात. ही गोष्ट निश्चित असता या खटल्यात तू निरपराधी असून कसा गोवला हे मला जाणण्याची खाजगी तुला एक प्रश्न विचारायचा आहे. एक खाजगी तुला प्रश्न विचारायचा आहे, त्याचे तू ईश्वराला स्मरून खरे उत्तर दे. मरणापूर्वी खोटे बोलण्याचे पातक करू नकोस. माझा प्रश्न असा आहे की भूतकाळात तू कोणाचा खून केला होतास का? ईश्वरास्मरून खरे खरे सांग. त्या आरोपीला विचारलं जज साहेबांनी खाजगीमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये. कुणाच्या आरोपींनी रडत रडत सांगितले की त्याने पूर्वी एक सोडून 2 खून केले होते. या खटल्यात तो खुनी नव्हता, पण भगवंताचा नियम बघा, कर्माचा कायदा, कर्माचा सिद्धांत. तुम्ही या गुन्हेगाराची कशी गंमत आहे, त्याने अगोदर 1 सोडून 2 खून केले होते. त्याच्यावर 2 वेळा खटला भरला गेला होता, परंतु त्यावेळी त्याला पैशाचं पाठबळ असल्याने त्याचे 2 वेळा नामवंत हुशार वकील त्यांनी नेमले होते आणि पोलीस खात्यातही खूप पैसा पेरला होता. त्यामुळे त्या 2 खटल्यात त्याची निर्दोष म्हणून सुटका झाली होती. पण आता त्याची सांपत्तिक स्थिती खालावल्यामुळे तो तसे करू शकत नव्हता व पूर्ण निर्दोष असूनही यावेळी तोच खुनी असे सिद्ध करण्यात आले. निसर्ग नियमित कायदा, निसर्गाने तयार केलेला कायदा, भगवंताचा कायदा, कर्माचा सिद्धांत, कर्म करा फळ घ्या. मग त्याच खटल्यात नाही, जसं धृतराष्ट्राने 50 जन्मापूर्वी केलेलं कर्म, महाभारतामध्ये 100 पुत्र प्राप्त होऊन ते 100 पुत्र युद्धामध्ये मारले गेले, कारण संचित. तसंच इथे याच जन्मात 1 सोडून 2 खून केले होते. पैशाचं पाठबळ तेव्हा चांगलं होतं, परिस्थिती चांगली होती, तेव्हा चांगले वकील लावले, पोलीस खात्यातही पैसा पेरला होता असं लिहिलेलं आहे. मी इथे सांगत नाही, कारण घडलेली घटना इथे लिहिलेली आहे. त्यामुळे त्यावेळेला त्याची निर्दोष मुक्तता झाली. पण कालानुरूप
हळूहळू त्याची परिस्थिती खालावली आणि यावेळी मात्र तो गोवला गेला. असा गोवला गेला की सक्रौर्य दाखवलं गेलं आत्ताच्या गुन्ह्यात की त्याची सुटकाच नाही, त्याला फाशीच होणार. आता निसर्ग नियमित कायदा जो आपला आहे त्या कायद्याने त्याला हा न्याय दिलेला आहे. तर सेशन जजांची पूर्ण खात्री झाली की परमेश्वराच्या कर्मसिद्धांत कायद्यात कोणतीही त्रुटी वा गफलत नाही. पूर्वीच्या खटल्याचे वेळी आरोपीची पुण्याई सबळ असल्यामुळे त्याच्या क्रियमाण कर्माला फळ देण्यास विलंब झाला व ते संचित कर्म म्हणून जमा होऊन त्याच्या खाती जमा राहिले व आता त्याच्या पुण्याईला ओहोटी लागल्याने या खेपेस तो पूर्ण इनोसंट म्हणजे निष्पाप असूनही तो गोवला गेला आणि त्याचे पूर्वीचे संचित कर्म प्रारब्ध म्हणून समोर फळारूपाने उभे राहिले आणि आता त्याला फासावर लटकवण्याशिवाय गत्यंतर नाही. बघा, कर्म फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. कर्माच्या कायद्यात वकिलांची चतुराई, जज्जांची बुद्धिमत्ता वा कोणा उच्च पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी यांना बिलकुल वाव नाही. कर्माच्या कायद्यात वशिलेबाजी नाही. कर्त्याच्या पुण्याचा जोर असल्याने संचित कर्म पक्व होण्यास विलंब लागतो. पाठबळ चांगलं आहे, पैशाचं, संपत्ती किंवा वजनदार व्यक्ती असेल तर संचित कर्म पक्व होऊन फळ देण्यास विलंब होईल. त्यामुळे जगाच्या दृष्टीने तो दोषी असूनही काही काळ तो प्रतिष्ठित म्हणून उजळ माथ्याने जगू शकतो, पण पुण्याईचा जोर ओसरताच त्याचे संचित कर्म फळ देण्यास समर्थ होते आणि फळ देऊन आपला प्रभाव दाखवून शांत होते. म्हणजे प्रारब्ध याचा अर्थ असा आहे, संचित कर्म झालेलं आहे, क्रियमाण कर्म केलं, ते फळ भोगलं, जे उरलंय ते संचितात साठा झाला. करता करता पुन्हा नवीन क्रियमाण कर्म केलं, त्या क्रियमाण कर्मात त्यावेळेला पुण्याईचा साठा, संपत्तीचा साठा, बळ, वजनदार व्यक्ती, यामुळे तो त्यावेळेला ते जे भोग आहेत ते त्यांनी पुढे ढकलले. पण कालानुरूप परिस्थिती बदलली आणि ते प्रारंभ झालं आणि त्याला फळ देऊन मोकळं झालं. म्हणून वाईट कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करावा. एकदा कर्म केल्यावर त्याचे फळ आज नाही तर उद्या भोगलेच पाहिजे व त्यावेळी छाती पुढे करून माणसाने त्यास सामोरे जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. छाती ठोकपणे हे माझं कर्म आहे, मी जे भोगत आहे ते माझंच कर्म आहे, दुसऱ्याचं नाही. आपल्यावर काही घडली घटना की आपण बहुतांशी दुसऱ्याला दोष देतो. पण जेव्हा आपल्याला या गोष्टी हळूहळू समजायला लागतात, म्हणूनच आपण हे प्रवचन ऐकत आहात. प्रवचनात कर्माचा सिद्धांत काय तो आपल्याला हळूहळू कळायला लागेल. ठामपणे कर्म करण्यापूर्वी माणसाने 1000 वेळा विचार करायचा. एकदा कर्म केल्यावर त्याचं फळ आज ना उद्या मिळणारच आहे आणि त्यावेळी छाती पुढे करून कर्म भोगायच्या वेळेला छाती पुढे करून हे माझ्या कर्माचं फळ आहे, मला भोगायचंच आहे, अशी त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. हसत हसत केलेलं पाप, हसत हसत पाप करतात माणसं. आनंद वाटतो दुसऱ्याला त्रास देताना, दुसऱ्यावर अन्याय करताना, पण ते भोगताना रडत रडत भोगावं लागतं. हसत हसत केलेलं पाप रडत रडत भोगावं लागतं. म्हणूनच जाणकार काय म्हणतात, हा असत कर्म करावे भोगावे रडत त्याची परिणामी. हसत हसत कर्म करायचं आणि रडत रडत तेच परिणाम स्वरूप भोगावं लागतं. आता राजा परीक्षित महाज्ञानी, विद्वान आणि सुसंस्कृत होता, परंतु त्याच्या हातून एक महापाप घडले. राजा परीक्षिताची कहाणी. महाज्ञानी होते, विद्वान होते, सुसंस्कृत होते राजे. एका समाधी अवस्थेत असलेल्या ऋषींच्या गळ्यात रागाच्या भरात त्याने एक मेलेला साप अडकवला. घरी आल्यावर मन शांत झाल्यावर त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला व माझ्या हातून नीच कर्म घडले असे तो स्वतःला म्हणाला. राजा परीक्षित विद्वान होते, सुसंस्कृत होते, महाज्ञानी होते, परंतु एकदा काय झालं, खूप रागाच्या भरात एक समाधी अवस्थेत बसलेले ऋषी त्यांच्या गळ्यात
रागाच्या भरात त्यांनी मेलेला साप अडकवला आणि घरी आल्यावर मन शांत झालं, राग शांत झाला, तेव्हा त्यांना स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला. पश्चाताप हा फार महत्वाचा शब्द आहे. आपण पुढे हळूहळू जाणून घेऊ का महत्वाचा आहे. आणि त्यांना कळलं की आपल्या हातून एक नीच कर्म झालेलं आहे. आता तो स्वतःलाच म्हणाला, पण या क्रियमाण कर्माचे तक्षक नाभ चावून मृत्यू प्राप्त होण्याचे त्याचे प्रारब्ध तयार झाले. काय? पुढे प्रारब्ध त्यांना भोगावं लागणार. तर ते काय? ते कर्म केलं त्याचं काय तयार झालं? तर या क्रियमाण कर्माने तक्षक नावाचा नाग चावून त्यांचा मृत्यू होईल, हे त्यांचं प्रारब्ध तयार झालं. परंतु हे फळ भोगण्यापासून त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी त्याने कोणाकडेही वशिला लावण्याचा अथवा आपल्या सत्तेचा उपयोग करण्याचा काही प्रयास केला नाही. आपले संचित कर्म जमा झालेला आहे आपल्या खात्यावर. आता हे प्रारब्ध भोगाने एक ना एक दिवस आपल्याला भोगावं लागणार हे राजाला कळलं. पण त्यांनी कुठेही वशिला लावण्याचा अथवा आपल्या सत्तेचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला नाही. तो भगवंतांना असे म्हणाला नाही की कृष्णा, तुम्ही आणि माझे आजोबा अर्जुन आते मामे भाऊ होता, इतकेच नव्हे तर एकमेकांचे मेवणे होता. माझी आजी सुभद्रा ही तर तुमची बहीण, म्हणजे आपले एकमेकांचे अनेक प्रकारचे नाते, अनेक प्रकारची नाती होती. अर्जुनाची, सुभद्रेची, ही सगळी अनेक नाती होती त्यांची. शिवाय माझे आजोबा अर्जुन तुमचे प्रिय भक्त इतके की त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या रथाचे सारथी म्हणून तुम्ही काम केले. आणि या सर्वावर कडी म्हणजे तुम्ही माझ्या मातेच्या गर्भावस्थेत रक्षण केले. साक्षात श्रीकृष्णाने राजाचे मातेच्या गर्भात असताना त्यांनी रक्षण केलेलं होतं श्रीकृष्णाने. आपण सर्व शक्तिमान आहात म्हणून आपले सामर्थ्य पाहून परमेश्वर माझा गुन्हा माफ करील असे काही करा. शिवाय हा माझ्या हातून अजाणतेपणे घडलेला पहिलाच गुन्हा आहे. मी पुन्हा असे काही करणार नाही असे मी शपथपूर्वक सांगतो. आपण सांगाल तर मी गुन्ह्याचे प्रायश्चित्त म्हणून वाटेल तेवढे दान करीन. अशा प्रकारची वशिलेबाजी वा लाचलुचपत कर्म कायद्याच्या बाबतीत चालत नाही. अशी वशिलेबाजी त्याने केली नाही. सत्तेचा उपयोगही करण्याचा प्रयत्न केला नाही. असंही म्हणाला नाही की कृष्ण, तुम्ही माझे आजोबा आहात. अर्जुन आते मामे भाऊ इतकेच नव्हे तर एकमेकांचे मेवणे होतात. माझी आजी सुभद्रा ही तर तुमची बहीण, असं सगळे नाती घेऊन असं काहीच म्हणाले नाहीत. राजाने सगळं भोगायला ते तयार झाले. इतकं त्यांच्याकडे संपत्ती होती, गुन्ह्याचं प्रायश्चित्त म्हणून वाटेल तेवढे ते दान करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. अशा प्रकारची वशिलेबाजी वा लाचलुचपत कर्म कायद्याच्या बाबतीत चालतच नाही. वास्तविक परीक्षित मोठा राजा होता. त्याच्या राज्यातील सर्वोच्च न्यायालय ही त्याच्या विरुद्ध ब्रही काढू शकले नव्हते. असे असूनही राजा परीक्षिताने स्वतःला एक गुन्हेगार म्हणून जाहीर केले व परमेश्वराकडे कठोर शिक्षेची मागणी केली. स्वतःहून माझ्या हातून हे घडलेलं आहे, भगवंता मला कठोर शिक्षा करा अशी त्यांनी मागणी केली. स्वतः राजा असल्यामुळे वशिलेबाजी व लाचलुचपत कर्म कायद्याच्या बाबतीत चालणार नाही त्यांना माहित होतं. त्यामुळे वास्तविक मोठे राजे होते, त्यांच्या राज्यातील सर्वोच्च न्यायालय ही त्यांच्या विरुद्ध ब्र काढू शकत नव्हते. तरी सुद्धा त्यांनी स्वतःला गुन्हेगार म्हणून जाहीर केला आणि परमेश्वराला सांगितलं मला कठोर शिक्षा द्या. महर्षी वेदव्यास राजा काय म्हणाला ते त्यांच्या शब्दात काय सांगतायत. अहो मया निज मनार्यवत कृतम निरागसी ब्रह्मणी गूढ तेजसी. अरे रे, मी एका निरपराधी ब्राह्मणाशी फार नीचपणे वागलो. या माझ्या क्रियमाण कर्माद्वारा घडलेल्या पापक्षालनार्थ परमेश्वर मला कठोर शिक्षा करो, जेणेकरून भविष्य काळात पुन्हा मी अगर माझ्या उदाहरणावरून सावध होऊन दुसरा कोणी राजा असे नीच निंद्य कर्म करणार नाही. असं काही कर्म
जे त्यांनी केलेलं आहे ते त्यांना माहीत आहे. त्यांनी काय म्हटलं की अरे रे, मी एक निरपराधी ब्राह्मण आहे, त्याच्याशी नीचपणे वागलो. माझं हे क्रियमाण कर्म जे आहे त्याद्वारे माझ्याकडून घडलेल्या जे कृत्य आहे, कर्म आहे, त्याचं पापक्षालनार्थ मला कठोर शिक्षा भगवंताने करो, जेणेकरून भविष्य काळात, फार महत्वाची गोष्ट, हे त्याने का केलं, तर त्याने जसं कर्म केलं ते भविष्य काळात कोणीही करू नये आणि यांच्या उदाहरणावरून सावध होऊन दुसरा कोणीही राजा असं नीच निंदनीय कर्म करण्यास तयार होऊ नये. मला माझ्या दुष्कृत्याची शिक्षा म्हणून माझे सर्व राज्य, शक्ती, सामर्थ्य, समृद्धी, माझा सर्व राज्यकोश तात्काळ त्या ब्रह्म ऋषींच्या क्रोधाग्नीत जळून खाक हो, की ज्या योगे भविष्य काळात ब्राह्मण, देव, गोमाता इत्यादींचे बाबतीत मला अशी दुर्बुद्धी होणारच नाही. बघा, सर्वस्व जळून खाक हो. मला माझ्या दुष्कृत्याची शिक्षा म्हणून त्याने काय म्हटलं, सर्व राज्य, शक्ती, सामर्थ्य, समृद्धी, माझा सर्व राज्यकोश तत्काळ त्या ब्रह्म ऋषीच्या क्रोधाग्नीत, क्रोध आला असणार त्या ऋषींना, ज्यांच्या गळ्यात सर्प, मेलेला सर्प त्यांनी टाकला, त्या क्रोधाग्नीत हे सर्व काही जळून खाक हो, की ज्या योगे भविष्य काळात ब्राह्मण, देव आणि गोमाता, ब्राह्मण, देव आणि गोमाता इत्यादींच्या बाबतीत मला अशी दुर्बुद्धी होऊ नये. परीक्षित राजाने आपल्या वाईट कर्माचे प्रारब्ध धीर गंभीरपणे भोगले आणि त्या योगे तो मोक्षाचा अधिकारी झाला. मोक्षाचा अधिकारी कसा झाला राजा, तर त्याने आपलं जे कर्म क्रियमाण केलं त्यामुळे संचित तयार झालं आणि प्रारब्ध योगाने त्यांना भोगावंच लागलं. तर ते भोगल्यामुळे कसं भोगलं, तर धीर गंभीरपणे जाणून की मला भोगायचंच आहे, भोगल्या वाचून याच्यातून माझी सुटका नाही, मला ते भोगायचंच आहे, कारण माझ्यासारखं पुन्हा त्याची पुनरावृत्ती कोणी करू नये. अशा पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्याला सुद्धा या परीक्षित राजाप्रमाणे मोक्षाचे दरवाजे उघडे होतील, मोक्षद्वार उघड होईल. कर्मफलातून सुटण्यासाठी त्याने कोणत्याही वाम मार्गाचा अवलंब केला नाही. वाम म्हणजे वाईट मार्गाचा अवलंब केला नाही. आणि जरी त्याने त्या मार्गाचा अवलंब केला असताना तरी त्याला त्याचं कुकर्म, त्याचं फळ दिल्या वाचून सोडणार नाही, हे निश्चितच आहे. कर्म कायद्यानुसार तुम्हाला हे भोगणं प्राप्त होणारच आहे. तेव्हा अशा रीतीने अनेक काही गोष्टी आपल्याला हळूहळू जाणून घ्यायच्या आहेत. आजच्या या भागात आपण काय जाणलं, तर प्रारब्ध म्हणजे काय, त्याच्यात आपण परीक्षित राजाची आता ही कथा आणि एका जज समोर घडलेला खटला, यावरून आपण हे सगळं जाणून घेतलं की आपण जर कर्म केलं आहे तर ते कर्म फळ देऊन आपलं शांत होतं, पण कर्म क्रियमाण जे केलेलं आहे त्याच्यातून फळ देऊन जर उरलेलं शिल्लक राहिलेलं काही जे कर्म असेल त्याचा भोग संचितात जमा होतो, जमा खर्च मांडला जातो आणि ज्या वेळेला वेळ येते तेव्हा ते फळ देण्यास ते कर्म प्रारंभ होतो, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. अशा 3 प्रकारे कर्म आहेत. एक क्रियमाण कर्म, दुसरं संचित कर्म आणि तिसरं प्रारब्ध कर्म. तुम्हाला असं वाटत असेल की मी या गोष्टी पुन्हा 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 का पुनरावृत्ती करतोय, का रिपीट करतोय, कारण आपल्या मनात हे ठासलं गेलं पाहिजे की हे कसं घडतं. प्रत्येक गुरुवारी नवीन 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 पुढे पुढे आपण काही ना काहीतरी जाणत जाल, शिकत जाल, अशा अनेक गोष्टी आहेत. हा जो कर्माचा सिद्धांत आहे, या कर्माच्या सिद्धांतात आपण कसं जगावं, आपण कसं वागावं, आपलं वर्तन कसं असावं, हे हळूहळू आपल्याला कळत जाईल. सुधारणा आपण करत जाऊ, तसतशी आपल्या आयुष्यात आपण क्रियमाण कर्म सुधारू. आपण संचित कर्म सुधारू शकत नाही, प्रारब्ध भोगल्या वाचून सुटका नाही, पण प्रारब्ध भोगत असताना छाती ठोकपणे त्या भोगवट्याला सामोरं जाणं आजच्या या अध्यायाने आपल्याला शिकवलं. मी गेल्या वेळी आपल्याला समजावलं होतं की
आपल्याला जर काही प्रश्न असतील तर मला कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी खूप छान कमेंट्स केल्या. बऱ्याच लोकांना पहिला जो भाग होता तो फार आवडला. आजचाही भाग तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण हा फार महत्वाचा भाग आहे. या 3 गोष्टी ज्या आहेत या समजल्यानंतरच पुढचा सिद्धांत तुम्हाला समजण्यास सोपा जाणार आहे. काही लोकांनी प्रश्न विचारले, त्या 2 प्रश्न जे आज मी घेणार आहे. अनुराधा मार्केटकर यांनी एक प्रश्न केला आहे. मी जपमाळेबद्दल सांगितलं होतं की जपमाळ कशी करावी वगैरे गेल्या भागात मी सांगितलं होतं. तर जपमाळ झाल्यानंतर त्याचे 4 फोल्ड करून आपण आपल्या दोन्ही नेत्रांना आणि कपाळाला स्पर्श करतो आणि मग ती भगवंताच्या, गुरुच्या, स्वामींच्या डाव्या हाताला अर्पण करून ठेवतो, त्यांना अर्पण करतो आपले. तर त्यांचा असा प्रश्न होता की आतापर्यंत गेले 7-8 वर्ष तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी साधना करत आहे, नामजप करत आहे, पण आतापर्यंत माझे 11 माळी जप झाले आणि तुम्ही दिलेला एक जो वेगळा मंत्र आहे तोही मी करते, आणि तो झाल्यावर मी माझ्या नेत्रांना स्पर्श न करता, माझ्या कपाळाला, ललाटाला स्पर्श न करता ती माळ माझ्या हृदयाला स्पर्श करते आणि मग मी भगवंताच्या डाव्या हाताला अर्पण करते. तर हे चुकीचं आहे का? तर चुकीचं असं काहीच नाही. चुकीचं असं काहीच नाही. आपण हृदयापासून करतो असं वाटतं आपल्याला, मनापासून करतो आणि मन हृदयात आहे अशी आपली एक संकल्पना आहे आतापर्यंतची. त्यामुळे आपण हृदयाला, आपला प्रत्येक वेळेला हात कुठे जातो? हृदयाकडे, की आपलं हृदय. मनापासून सांगतो म्हटल्यावर आपलं हृदयावर हात जातो. यात चूक असं काही नाही. पण मी म्हटलं की एखादा अधिकारी जो आहे त्याच्याकडून आपण ह्या सगळ्या मार्ग समजावून घेतल्यानंतर त्यांना प्रश्न करणं गरजेचं आहे. तर त्यांनी पुढे प्रश्न केला आहे की 2 नेत्राला आणि कपाळाला, ललाटाला का स्पर्श करा? तर आपण जप करत असताना आपले डोळे बंद असोत किंवा उघडे, बंद असतील तर त्यांचे धन्यवाद, कारण बाहेर आपलं लक्ष जास्त असतं कुठचीही गोष्ट साधना करताना. म्हणून साधनेत ध्यान करताना वगैरे आपण काय करतो? पहिले डोळे बंद करतो. डोळे म्हणजे काय? चक्षु, चर्मचक्षु म्हणजे आपले डोळे. पण या डोळ्यांमधून आपण सृष्टी बघतो, पण खऱ्या अर्थाने ज्ञान मिळवण्यासाठी अंतःचक्षु म्हणजे आत असलेले चक्षु म्हणजे डोळे हे उघडे असले पाहिजेत. म्हणून हे चर्मचक्षु बंद करा आणि हे बंद करून त्यांना आभार प्रकट करणे, यासाठी दोन्ही नेत्रांना त्या माळेचा स्पर्श करायचा, धन्यवाद देणे, ग्रॅटिट्यूशन फील करणे की तुम्ही बंद होतात आणि त्यामुळे माझी साधना व्यवस्थित झाली, हा तुम्हाला स्पर्श. आणि हे 2 नेत्र जितके महत्वाचे आहेत तितका त्रिनेत्र म्हणजे तिसरा डोळा फार महत्वाचा आहे. थर्ड आय. आपण मेडिटेशन करताना थर्ड आय मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. 7 चक्रांमध्ये एक 6वं चक्र आहे, थर्ड आय आपण त्याला म्हणतो. मग हे जे त्रिनेत्र आहे, ललाटाला स्पर्श करण्याचा अर्थ आहे या 2 नाही 3ही नेत्रांना स्पर्श करा. त्रिनेत्रधारी भगवंत आपल्या आतमध्ये बसलेला आहे, ही ती संकल्पना आहे. आणि या त्रिनेत्रधारीला, आपल्या आत बसलेल्या त्या साक्षात परब्रह्म स्वरूप भगवंताला आपण जर ती माळ म्हणजे तो जप अर्पण केला तर त्यानंतर समोर असलेल्या सद्गुरूंना आपण अर्पण करतो. अशा पद्धतीने त्यांनी खूप छान प्रश्न विचारला आणि आपल्यासारख्या अनेकांना या मनात असून सुद्धा कधी कधी आपण हे प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आपल्या सर्वांच्या शंकेचं निराकरण होईल असा हा प्रश्न होता. अनुराधा, अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. एक आणि प्रश्न दुसरा होता की एक ग्रॅज्युएशन केलेला युवक आहे. फार बरं वाटतं की आजच्या पिढीच्या या युवकांनी अशा पद्धतीने प्रवचन पाहावं, आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्यावा, कारण फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. तर गोपाळ गवस नावाचा एक युवक आहे, त्याने प्रश्न केला आहे की तो कदाचित इंग्रजी माध्यमातून शिकला असल्यामुळे त्याला कर्म या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. मग कर्मच का म्हणतात, काम का नाही म्हणत, कार्य का नाही म्हणत? तर प्रश्न हा वेगळा आहे. कदाचित
आपल्या मनात आलंच नसेल, कर्म कर्म आपण बऱ्याच वेळी ऐकलं होतं. त्यामुळे कर्म हो ठीक आहे, कर्म म्हणतात. पण त्याचा प्रश्न किती सखोल आहे. आजची पिढी कशी विचार करते पहा. कर्मच का म्हणतात त्याला, कार्य का म्हणत नाहीत, काम का नाही म्हणत. तर कर्म, कर, कर म्हणजे हात, हाताने केलं किंवा मनाने केलं किंवा वाचेने केलं. कर्म करतो आहे म्हणजे कार्य करतोय, कर काहीतरी करत आहोत ते क. आणि रम, रम म्हणजे मर्माचा, मन. ही जी काही कर्म आहेत, भले आपण कायेनं करा म्हणजे शरीराने करा, वाचेने करा किंवा मनाने करा, या तिन्ही गोष्टीमध्ये मर्म म्हणजे मन आहेच. कुठचीही गोष्ट कायेने करता, काया म्हणजे शरीराने करताना सुद्धा मनानेच बुद्धीला आदेश दिलेले असतात, भरकटवलं असतं किंवा वेगळी संकल्पना दिलेली असते. त्याप्रमाणे बुद्धी आपल्या शरीराला, अवयवांना आदेश देते आणि आपण ते कायेने शरीराने कर्म करतो. इथे मन म्हणजे मर्म आहे. प्रत्येक कर्मामध्ये मन आहेच. वाचा, आपण काही बोलतो त्यावेळेला बुद्धी पुन्हा जिव्हेला किंवा आपल्या मुखमंडलाला, तोंडाला आदेश देते आणि आपल्या आतून काही शब्दांवाटे काही गोष्टी आपण बोलून जातो आणि कर्म तयार होतं. या ठिकाणी सुद्धा मनच चालना देत असते. आणि मनाने विचार म्हणजे तिसरं तीव्र कर्म मी म्हटलंय. काय वाचा मनित मन. या प्रत्येक गोष्टीत मर्म आहे, म्हणून कर्माचा कायदा आहे, कार्याचा कायदा नाहीये, कामाचा कायदा नाहीये. काम हे काम म्हणजे कुठची तरी कामना मनात ठेवून केलेला आहे अपेक्षेने, म्हणून त्याला काम म्हटलंय. कार्य, कार्य म्हणजे कार्य हे केलेच पाहिजे, अनिवार्य असलेलं जे काम आहे त्याला कार्य म्हटलंय. म्हणजे मृतक कोणी मृत्यू पावल्यानंतर जे काम केलं जातं त्याला कार्य म्हटलं. विवाहाच्या वेळेला जे त्याला कार्य म्हटलंय. कार्य ही कार्य आहेत. कुठच्याही शुभ किंवा अशुभ प्रसंगी केली करावीच लागणारी जी आपल्या कायद्यानुसार, कसल्या कायद्या, मानव निर्मित काही गोष्टी ज्या आहेत कर्मकांड, त्यानुसार काही कार्य नक्की करून ठेवलेली आहेत, विहित करून ठेवलेली आहेत. ती करताना ती कार्य. आता विचार करा, या युवकाने किती छान प्रश्न विचारलाय. कर्म म्हटलं असतं आणि पुढचा अभ्यास केला असता, पण मूळ त्याला जाणून घ्यायचं याला कर्म का म्हणतात. असे सुंदर सुंदर प्रश्न अनेकांनी खूप छान लिहिलंय. की बऱ्याच जणांनी मला लिहिलंय की तुमच्या या जपमाळेवर आपण सांगितलं, त्याने आम्हाला खूप छान छान गोष्टी समजून आल्या, फार आम्हाला बरं वाटलं, आम्ही खूप आनंदित झालो. आतापर्यंत आम्ही अशी जपमाळ करत होतो आणि जपमाळ आम्ही घेतली होती, पण आता आम्हाला कळलं की ती जपमाळ कशी करावी. त्यामुळे आता करताना आम्ही सजगतेने करतोय. म्हणजे बघा, जपमाळ करताना सुद्धा या गोष्टी माहीत नसल्यामुळे आतापर्यंत कसं तरी भगवंतापर्यंत ते पोहोचतच होतं, पण अजून पर्यंत पोहोचण्यासाठी नवीन कुठची पायरी आहे, ही पायरी जाणून तुम्ही जर चांगली सुरुवात करत असाल तर आम्हाला आनंद आहे. अनेक स्वामी आशीर्वाद. मी सांगितल्याप्रमाणे गेल्या अध्यायात, गेल्या भागात मी तुम्हाला जपमाळेबद्दल सांगितलं होतं. या भागात आपण थोडी प्रारब्ध या शब्दावर जास्त विचार विनिमय आपण केला, बरीचशी मीमांसा केली. पुढच्या भागात मी सहज ध्यान प्रयोगातली पहिली पायरी तुम्हाला देणार आहे. सहज ध्यान प्रयोग. आपण म्हणतो ध्यान करणं, मला ध्यान करणं, अरे बापरे, मला मेडिटेशन करणं शक्य होणार नाही, असं काहीच नाही. सहजतेने कसं करायचं हे मी तुम्हाला तिसऱ्या भागात समजावून सांगणार आहे. या आजच्या भागावर किंवा गेल्या भागावर सुद्धा जर आपले काही प्रश्न असतील किंवा काही जर तुम्हाला विचारायचं असेल, पुन्हा एकदा सांगतो, कृपया कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मला हवेत, कारण त्यानुसार जसे आज जे 2 प्रश्न मी तुमच्या समोर प्रस्तुत केले आपल्या प्रवचन पाहणाऱ्यांचे, त्यातून तुम्हाला फार काही नवीन शिकायला मिळालेच आहे, तसंच अजून शिकायला मिळेल. आणि एक गोष्ट महत्वाची, मला कुठच्याही प्रकारची तुमचं शेअर करणं कुठच्याही धनलालसेने अपेक्षित नाही.
युट्यूबवर मला माझं चॅनल मोठं करणं वगैरे काही नाही. मला फक्त माझ्या स्वामींनी दिलेलं कार्य मी करत आहे, जे ज्ञानार्जनाचं, ज्ञानदानाचं, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला इतरांना सुद्धा दाखवाव्या लागतील, त्यांना पाठवाव्या लागतील, जेणेकरून अशा अनेक लोकांना असलेले प्रश्न सुटतील आणि त्यांचं जीवन सुद्धा सुकर होईल. आणि या गोष्टी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. का? लाईक नाही केलं तरी चालेल. तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, तुमच्यावर आहे. माझ्या स्वामींना आणि मला त्याच्याबद्दल यत्किंचितही फरक पडत नाही, पण फार महत्वाचं आहे सबस्क्राईब करा. का? मला सबस्क्राईबर वाढवायचे नाहीत, पण सबस्क्राईब केल्याने पुढच्या भागाची लिंक नकळत तुमच्या नोटिफिकेशन मध्ये येईल. याच्यासाठी सबस्क्राईब करा. जमल्यास आजचा दिवस आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनेक स्वामी आशीर्वाद.